कोरोनाच्या कटू आठवणी विसरत नाही तोच 5 वर्षात चीनमधून HMVP व्हायरसनं डोकं वर काढलंय। समजा व्हायरसचा फैलाव झालाच तर पुणे प्रशासनानं काय तयारी केली आहे पाहूया। चीनमध्ये पुन्हा व्हायरसचा उद्रेक, देशासह राज्यात खबरदारीच्या सूचना। पुणे आरोग्य विभाग सज्ज, 350 बेडची तयारी। 2020 साली कोरोनामुळे अख्खं जग हे थांबलं। या महामारीवर ना औषध होतं ना उपाययोजना। भीती एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली होती की माणसं एकमेकांशी बोलतानाही घाबरायची। अनेकांनी आपले आप्तस्वकीय यावेळी गमावले। त्या कटू आठवणी कुठेतरी विरत चाललेल्या असतानाच 2025 साल उगवलं ते HMVP या व्हायरसच्या बातमीनं। चीनमध्ये या व्हायरसनं अगदी धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येतेय। तर याच पार्श्वभूमीवर भारतात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। चीनमधून किंवा इतर देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जाते। कोरोना सारख्या परिस्थिती होऊ नये किंवा आता अशा प्रकारच्या आजाराशी लढण्याकरता काय आवश्यक आहे ते प्रशासनाला माहीत असल्यानं पुणे महापालिका आणि आरोग्य विभागानं पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात खबरदारी घेत 350 बेडची तयारी सुरू केली आहे। सर्वांनीच आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली कशी राहील या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं असतं, ज्यासाठी आपण पुरेशा प्रमाणात विश्रांती घेणं, योग्य आहार घेणं, ताजा आहार घेणं, भरपूर पाणी पिणं अशा गोष्टी जर पाळल्या तरी मला वाटत नाही की हा जो विषाणू आहे त्याच्यात आपल्याकडे काही गंभीर स्वरूपाचे आजार करू शकेल किंवा तशी काही परिस्थिती उद्भवेल। काय आहे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस? HMVP म्हणजे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस। 20 वर्षांपासून या विषाणूविषयी माहिती आहे। 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीमध्ये हा विषाणू आढळला। 2001 मध्ये नेदरलँडमध्ये माणसाला याची लागण झाली। याची लक्षणं काय? ताप येणं, खोकला, नाक बंद होणं, सर्दी होणं, श्वास घेण्यास अडथळा येणं, संसर्ग वाढल्यास ब्रोंकायटिस किंवा न्यूमोनियाचा धोका आहे। काय काळजी घ्यायची? तर संसर्ग झालेली व्यक्ती किंवा खोकला झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणं, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं, सर्दी खोकला झाल्यास बाहेर जाताना मास्क लावा, हात साबणानं स्वच्छ धुवा, सर्दी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। सर्दी खोकला ताप हा 3 ते 5 दिवसामध्ये साधारण बरा होतो। सहसा व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं, पण त्या उपर जर काही वेगळी लक्षणं दिसत असतील, गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यासाठी विशेष काळजी घेण्याचं, सर्वेक्षण करण्याचं आणि गरजेनुसार संदर्भ सेवा देण्याच्या सूचना आपण देण्यात आल्या आहेत। कोरोनाच्या कटू आठवणी जरी असल्या तरी अशा प्रकारच्या व्हायरस सोबत लढा कसा द्यायचा याचीही माहिती आता आपल्याकडे आहे। त्यामुळे व्हायरसचं नाव ऐकून किंवा कुणाला तरी संसर्ग झाला म्हणून घाबरून न जाता तात्काळ उपचार घ्या। सरकारनं आणि प्रशासनानं सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करा। सर्वात महत्त्वाची स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही मदत करा। भीती न बाळगता तात्काळ डॉक्टरांसोबत संपर्क करा। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।